जे म्हणतात ना, संगतीतून आपला चांगला पाहिजे. संगतीमुळे मी काहीच गोष्टी शक्य करू शकलो. कोण लहान कोण मोठा असा विचार केला नाही. जो ज्यात कमी आहे त्याच्याकडे आपण मार्गदर्शन घेतलं. ज्यावेळी म्हशीने कमतरता भासली तिने आपल्या लोक खिशातून पैसे दिले. वैयक्तिक खिशातून 2 जणांनी पैसे घातले त्यांनी ग्राउंड पूर्ण झालेला आहे. ती करू शकतात तर आपण काही करू शकत नाही. या गोष्टीला मी आणि देऊन उत्साहाने चालू भरतीचा प्रवास चालू केला. आणि इंडियन आर्मीची जी वर्दी होती ती मला खूप आवडायची ही होती. त्यामुळे मी इंडियन आर्मीचे जसं एज निघाला की थोडेफार आपलं फिजिकल हे वेळ आला, त्यामुळे मी एज ना माझं कमी झालं, त्यामुळे मी डिस्क्वालिफाय झालो त्यात. कोरोना पडल्यामुळे काय ते कारणास्तव एज वाढ झाली, त्याच्यामुळे काही मी त्या गोष्टीकडे वरतीकडे दुर्लक्ष झालं. एक काय आमच्याकडे म्हणजे गावावर ग्राउंड वय वाढायला लागले, त्याच्यामुळे निर्णय घ्यावा लागला. काही कारणास्तव आई निर्णय घ्यावा लागला. कोल्हापूर जिल्ह्यामधील वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये आता काहीसं आनंदाचं वातावरण आहे आणि इकडं विषय मात्र सगळीकडे सामूहिक आहे. तर तो विषय आहे पोलीस भरतीत यशस्वी झालेले विद्यार्थी युवक असतील. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील इस्पुर्ली गावात देखील तब्बल 4 युवक एकाच पोलीस भरतीत एकाच ठिकाणी भरती झालेत. या युवकांची यशोगाथा आपण जाणून घेणार आहे. एकंदरीत यशापर्यंतचा त्यांचा प्रवास जो आहे कसा होता या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहे गणेश पाटील. त्याच्याकडनं जाणून घेणार आहे की या प्रवासात नेमका काय त्याच्या सोबतीला होते, मार्गदर्शक कोण होते, यशस्वी होण्यापर्यंतचा हा संघर्ष कसा होता. गणेश, खरं तर तुझं पहिल्यांदा डिजिटल कोल्हापूरमध्ये सहर्ष स्वागत. तू यशस्वी झालास. काय सांगशील एकंदरीत पोलीस भरती करत असताना आज निकाल तुझ्या हातात आला, मात्र या सगळ्याची सुरुवात कधी झाली होती? कधीपासून हा प्रवास सुरू आहे? 2014 पासून हा माझा प्रवास चालू आहे. काही कारणास्तव मी अभ्यासाकडे म्हणजे घरी काम असताना पप्पा एक्सपायर झाले असून थोडाफार हे झाला होता, दुर्लक्ष झालं होतं. त्यामध्ये मी कुठेतरी पोस्टमध्ये जॉबसाठी मी अप्लाय केला होता. तिथे मी 1-2 वर्ष जॉब केला. त्यानंतर आणि मला उणीव असं झाली की मी माझ्या ट्रॅक पासून मी जरा साईडला जायला आहे. मला वर्दी मिळण्याची आवड होती, त्यामुळे मी काय नाही म्हणजे नंतर आपण जॉब करू शकतोय. वर्दीच आपण आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत रनिंग करतो, तोपर्यंत आपण फिजिकल करतो तोपर्यंत करू. त्यानंतर मी आणि परत प्रॅक्टिस चालू केली, अभ्यास चालू केली. गावामध्ये हनुमान स्टडी नावाचे माळे सरांनी स्टडी चालू केली. त्यापासून मला आणि उत्साह वाटला की आपल्या जवळ सर्व गोष्टी आहेत, तरी आपण त्या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे. त्यापासून आणि मी भरतीची सुरुवात केली. आणि माझी सोबती म्हणजे पोलीस मध्ये आहे त्यांचा मी आढावा घेऊन की ते करू शकतात तर आपण काही करू शकत नाही, या गोष्टीला मी आणि देऊन उत्साहाने चालू भरतीचा प्रवास चालू केला. मला सांग, 2014ला तू सुरुवात केली म्हणून तुझ्या 2026 मध्ये आपण आहे. याच्या अगोदर कुठल्या भरती दिल्यास, किती भरती दिल्यास आणि त्याचा एकंदरीत काय तुझा अनुभव पाठीशी होता? अपयश येताना काय अनुभव मात्र काय सोबत घेतला? मला आवड होती इंडियन आर्मी मध्ये जायची, आणि इंडियन आर्मीची जी वर्दी होती ती मला खूप आवडायची ही होती. त्यामुळे मी इंडियन आर्मीचे जसं एज निघाला की थोडीफार आपलं फिजिकल हे वेळ आला, त्यामुळे मी एज ना माझं कमी झालं, त्यामुळे मी डिस्क्वालिफाय झालो त्यात. त्यानंतर मग म्हणलं पोलीस भरती आपण पोलीस भरती आपल्या मग 12 मिनिटे असेल, 1600 मिनिटे असेल, ते बऱ्यापैकी माझं मॅडम चांगलंच होतं. त्याकडे मी पोलीस भरतीचा आणि प्रवास चालू करून म्हणलं. 2014 नंतर भरती झाल्यानंतर त्यानंतरची भरती कुठली दिलीस तू? नेमकं काय त्याचं? मी मुंबई पोलीसला अप्लाय केला होता. मुंबई पोलीस मध्ये मी गेलो, थोडीफार फिजिकलला क्वालिफाय झालो, तिथे माझा स्कोर कमी झाला आणि माझे खच्चीकरण झालं. तरी पण मी आणि त्या जोमाने आपण जाऊ आणि काय तर एक लास्टचा प्रयत्न करू की आपल्याकडे होते, कारण घरची जबाबदारी असल्यामुळे मी काही कारणास्तव दुर्लक्ष व्हायचं. म्हणजे एका बाजूला वडील नसल्यामुळे घरातले सगळे सांभाळायला लागायचं, आईकडे लक्ष देणं असेल किंवा फॅमिली असेल, ह्या सगळ्यात तुझं जरासं दुर्लक्ष व्हायचं. 2000 कितीची भरती? 2014 2015 18
18 नंतर परत मग कुठली 18 नंतर काय झालं, कोरोना पडल्यामुळे काय तर कारणास्तव एज वाढ झाली, त्याच्यामुळे काही म्हणजे त्या गोष्टीकडे भरतीकडे दुर्लक्ष झालं. लक्ष झालं परत. त्यामुळे काय करता म्हणजे काय करायचं काय सुचेना, म्हणून त्यानंतर काय असेल ते लग्न माझं झालं. या दरम्यान सगळं म्हणजे लग्नाचा निर्णय घ्यावा लागला. आम्ही वय वाढवायला लागले, त्याच्यामुळे लग्नाचा निर्णय घ्यावा लागला. काही कारणास्तव आई घरात एकटे असल्यामुळे असे निर्णय घ्यावा लागला. एका बाजूला खरं तर बॅचलर असताना लोक याकडे वळतात, मात्र तरी देखील लग्न झालं असताना देखील तू ह्या सगळ्याकडे वळण्याचे धाडस दाखवलंस. त्यावेळी लोकांनी म्हणजे हे करू नकोस किंवा तुझं हे बाकीचं सगळं सुरू आहे आणि हे धाडस असं करतो, अशा काही चर्चा व्हायच्या. ह्याला काय उत्तर असेल तुझ्या? अशा चर्चा व्हायच्या, पण काही संगती माया संगत गुण जे म्हणतात ना, संगत गुण आपला चांगला पाहिजे. संगतीमुळे मी काहीच गोष्टी शक्य करू शकलो. म्हणजे आपले मित्र जर चांगले असणार तर आपण काही करू शकतो, असा माझा प्रवास. म्हणजे तसा तुझा ग्रुप तसा होता, या ग्रुपनं तुम्हाला सपोर्ट केला म्हणायचं. आता या आजच्या भरतीच्या निकालाकडे बघताना नेमकं जागा तुला भरायची होती, म्हणजे पुण्यालाच भरायचा जागा आणि कुठं भरायचा होता किंवा आरक्षणाचं काय नेमकं होतं, काय गणित काय म्हणजे? मला फॉर्म भरायचा होता की बाकी कास्टसाठी आपण अप्लाय करू शकतो, मग काही कारणास्तव जिथं कास्ट आपली होती तिथं जागा कमी असेल, तिथं आपल्याला जिथं हाय टॉप लागणार होते तिथं जागा कमी असेल, त्यामुळे काय आपण जास्त जागेत आपण भरू, म्हणजे जिथं आपण क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजे सक्सेस रेशो वाढेल तिथं तुला भरायचं होतं सगळं, त्यानुसार तू पुण्याला भरणार. मग नेमका काय पुण्याचा नेमका फिजिकलचं कसं होतं, फिजिकलला तुला किती मार्क किंवा फिजिकल करत असतानाच्या काय अडचणी किंवा ह्या सगळ्याचा प्रवास कसा होता एकंदरीत? फिजिकलचा प्रवास म्हणजे पुणे मुख्यालय म्हणजे पुणे एअरपोर्टला आपल्या शिवाजीनगरला आपलं माझं फिजिकल झालं. तेथील व्यवस्था म्हणजे एकदम बेस्ट होती, कारण त्या पुणे व्यवस्थापकांची काय सकाळी मुलांचे फिजिकल व्हायचे, म्हणजे मुलांचे फिजिकल होऊ शकले नाही, त्यामुळे मुलांचा परफॉर्मन्स अगदी मस्त आला. म्हणजे एकंदरीत तिथं त्रास जाणवला. आणि लेखीच्या बाबतीत काय होतं, लेखीची परीक्षा कुठं झाली? लेखीच्या बाबतीत लेखीचं कसं झाला, म्हणजे हनुमान स्टेडियम मध्ये आम्ही अभ्यासही करतो, ज्या तिथं प्रवास म्हणजे प्रॅक्टिस केलं तसंच आम्ही लेखीला सुद्धा तिथे गेलो, तोच परफॉर्मन्स आम्ही दिला आणि तिथं ते सक्सेस झालं. एकंदरीत आता तू लेखीचं सांगितलंस, मात्र फिजिकलची किंवा शारीरिक क्षमतेची जी प्रॅक्टिस करत असतानाचं काय शेड्यूल असायचं? फिजिकल प्रॅक्टिस करताना आमचे काही मुले म्हणजे टॉप, म्हणजे प्रत्येक इव्हेंटचा प्रत्येक पास, त्यामुळे आम्ही ते प्रत्येक मुलांना म्हणजे कोण लहान कोण मोठा असा विचार केला नाही, जो ज्यात कमी आहे त्याच्याकडे आपण मार्गदर्शन घेतले. म्हणजे असे भरपूर मुलं आमचे 1600 एखादं चांगलं असलं तर त्याला आम्ही ते विचारतो, 1600 असलं चांगलं त्याला आम्ही त्याच्याकडे ती माहिती घेतो. अशा संगतीमुळे आम्ही सगळी एकंदर कॉमन मध्ये सगळ्यांच्या मग थोडं चांगला गेला घेतलं. एकंदरीत या यशानंतरचं श्रेय कोणाला देशील? एकंदरीत माझ्या सर्व यशस्वी म्हणजे माझ्या घरची फॅमिली, म्हणजे माझे मित्रपरिवार, म्हणजे सर्व मित्रपरिवारांना मी श्रेय देशील. आणि या सगळ्या प्रवासात एकंदरीत लक्षात राहणार असा कोणता क्षण होता की ज्या क्षणी मला तो क्षण छेदून पुढे जात असताना मला त्रास झाला किंवा तो माझ्या लक्षात राहणार होता किंवा मला आनंद झाला, असा कुठला क्षण आहे? असा क्षण होता की एके काय आमच्या म्हणजे गावाला ग्राउंड नव्हते, त्या कारणास्तव आम्ही हे म्हणजे त्यानंतर म्हणजे जास्त वेळ लागला की आमच्या गावाला ग्राउंड नसल्यामुळे आम्हाला बाहेर फिजिकल प्रॉब्लेम यायचा, त्याच्यामुळे आम्हाला अडचण यायची. ग्राउंड झाल्यामुळे आम्हाला भरपूर म्हणजे अनुभव आला की कसं इव्हेंटला पळायला लागते आपण, की उगाच फक्त अनुभव वायम करून चालत नाही, की म्हणजे टेक्निकल कसं असते ते ग्राउंड झाल्यापासून आम्हाला अनुभव. एकंदरीत स्कूलचे जे ग्राउंड आहे त्याचा तुम्हाला फायदा झाला किंवा एकंदरीत फायदा झाला असं वाटतं? भरपूर फायदा झाला आहे. त्या माध्यमातून आमच्या गावात आता कमीत कमी ह्या वर्षी तरी 5-7 पोलीस झाले, मागच्या वर्षी 5-7 पोलीस झाले, त्यामुळे आम्हाला ग्राउंडचा भरपूर फायदा झाला आहे. आणि ग्राउंडच्या माध्यमातून आमची मुलं निर्व्यसनी झालेली आहे आणि कोणतेही म्हणजे शारीरिक तंदुरुस्त आहे, फिजिकली वगैरे स्ट्रॉंग आहे आणि व्यसनाधीन वगैरे काय नाही. ओके.
इस्पुलीतील अनेक युवक पोलीस भरती व्हायला कारणीभूत ठरलेलं ग्राउंड असं तू म्हणतोस. मात्र हे ग्राउंड जे एवढं सुसज्ज आहे, इस्पुलीकरांनीच हे केलंय का नेमकं कसं काय? ग्राउंडची सुरुवात कशी झाली, ग्राउंडच्या सर्व गावातील तरुण मंडळांनी म्हणजे युवकांनी पुढाकार घेऊन की आपल्याला आपल्या गावासाठी ग्राउंड पाहिजे. ग्राउंड हा मुख्य म्हणजे युवकांसाठी महत्वाचा हे आहे, हा. घटक आहे. बरोबर. त्याशिवाय युवक आपली पिढी सुधारू शकत नाही. म्हणजे युवकांच्या लोकवर्गणीतून कुणी थोडीफार ज्यांची जे प्रत्येकाची कुवत असेल तेवढ्यावर अनुकूल लोकवर्गणी केली. त्या लोकवर्गणीचा आमचं ग्राउंड झालेला आहे. काही कारणास्तव अनेक अपडेट येण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील दादा यांनी आमच्या मुलांचे एक आढावा घेऊन की आपल्या फंडातून ग्राउंडसाठी एक निधी मंजूर केला. काही आणि थोडा एक अपडेट करण्यासाठी आमदाराने घेतलेला आहे. ते आता अंमलात आल्यानंतर आपण त्यांचे नाव घेऊ शकतो. म्हणजे अजून काय अपडेट यात होईल असं वाटतंय. हा. म्हणजे एकंदरीत गावातल्या सगळ्या युवकांनी एकत्र येऊन हे सगळं ग्राउंड म्हणजे इथपर्यंतचा प्रवास ग्राउंडचा झाला. ग्राउंडचा प्रवास हा कसा आहे, ज्या मुलाने म्हणजे आमच्या हनुमान स्पोर्ट आहे ना आमचा, प्रत्येक गोष्टी म्हणजे भागातील ज्या टुर्नामेंट वगैरे क्रिकेटच्या ह्याच्यातून ज्या आम्हाला जे बक्षीस वगैरे मिळतील त्या बक्षिसांचा आम्ही काय असेल ते ग्राउंडचा मेंटेनन्स आम्ही आता वैयक्तिक म्हणजे स्पोर्टच्या माध्यमातूनच करतो की बाकीचा कुठलाही आम्हाला निधी भेटत नाही, अजून मिळत नाही. आता तुमच्या सक्सेस मध्ये तेच ग्राउंड कारणीभूत ठरतो. हो. मग लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा अजून फंड यायला पाहिजे असं वाटतंय. आता तसं लोकप्रतिनिधी आता म्हणजे दिलेला आहे आणि काही अपडेट ग्राउंड मध्ये द्यायसाठी त्यांनी म्हणजे सोयी सुविधा मिळण्यासाठी अजून आवश्यक निर्णय आहे. घेतील. आता हा. आता पुढील आपल्या बघू आपण. ग्राउंड साठी श्रेय कसं आलंय, आमचे जे मित्र होते तिने आपल्या स्वतःच्या पदाच्या खिशातले पैसे घातलेले आहेत. ते आता ते म्हणजे काही कारणास्तव त्यांच्या म्हणजे ज्यावेळी वेळ त्यावेळी आपल्या खिशातून पैसे दिलेले आहेत. असे नाही की प्रत्येक गोष्ट हे असे त्यांच्या लादली नाही. ज्यावेळी पैशाची कमतरता असेल तिने आपल्या लोक खिशातून पैसे दिलेले आहेत. वैयक्तिक कशातून काही जणांनी पैसे घातले त्यांनी ग्राउंड पूर्ण झालेला आहे. आता या सगळ्यातनं आणखी काही मुलं आहेत जी आजही पोलीस भरती करतायत, आजही प्रॅक्टिस करतायत, आजही लेखी देत आहेत, आजही ह्या सगळ्या उलट्यात अडकलेले. या मुलांना काय सांगशील, एकंदरीत सक्सेसचा फॉर्म्युला काय? आज कसं सांगितलं सर, जी मुलं प्रॅक्टिस करतात की सगळीच प्रॅक्टिस करतात म्हणजे जी सक्सेस होईल असं होऊ शकत नाही. थोडी अगोदर होती, थोडी नंतर नव्हती. या गोष्टीनं कसं ज्या मुलांचा अपयश आले तिने खचून न जाता आणि परत प्रोत्साहन घ्यावे. ज्या म्हणजे जे एज झाले त्यांचं आपण काहीतरी हे घ्यावं की हे करू शकतो तर आपण काय करू शकत नाही. एकदा अपयश आलं म्हणजे काय आपण हा. पुढे कधी ना कधी यश येईल. येणार. म्हणजे जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत करत राहायचं सक्सेसचा फॉर्म्युला. धन्यवाद गणेश, तुम्ही वेळ दिला आम्हाला डिजिटल कोल्हापूरला. आपण पाहिलं असेल लहान वयातच वडील वारले. समाजाच्या सगळ्या एकंदरीत चक्रात राहत असताना विवाहासारखे निर्णय त्याला घ्यावा लागला. घरात आई एकटी असल्यामुळे निर्णय घ्यावा लागला. एका बाजूला शेती आहे, दुसऱ्या बाजूला घरातले सगळे प्रॉब्लेम्स आहेत, तिसऱ्या बाजूला हे सगळे स्पर्धा परीक्षा आहेत, पोलीस भरती आहे आणि यातनं ह्या गणेश जे आहे ते यश मिळवलेलं आहे. खरं तर अनेक युवकांना हा प्रवास प्रेरणा देणारा आहे, कारण हेच सगळे प्रश्न अनेकांना रोज भेडसावत असतात आणि ह्या समस्यांमधनं विद्यार्थ्यांना जायला लागतं. मात्र यशापर्यंत पोहोचण्यासाठी काय अपेक्षित आहे त्यांना सांगितलं. त्याच्या या प्रवासाला शुभेच्छा देऊया. सध्या मी इथंच थांबतो. भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.